नमस्कार मित्र, तुम्ही तुमच्या फोनमध्ये ऑनलाइन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। आता नवीन प्रोसेस आलेली आहे, कशा प्रकारे प्रोसेस करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या ज्या रेशनिंग कार्डावरती जेवढी नाव आहेत ती तुम्हाला सर्व काही दिसणार आहे। कोणाकोणाची नाव आहे, कोणाकोणाची नाही, ती तुम्हाला परत लावायची कशी, सर्व काही तुम्हाला डिटेल मध्ये समजणार आहे। कोणता ऍप्लिकेशन आहे, कसं तुम्हाला दिसणार, सर्व काही डिटेल मध्ये समजणार आहे। या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा। चला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या फोनच्या प्ले स्टोअर वरती जायचं आहे। प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे मेरा रेशन। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबर वरती दिसेल मेरा रेशन 2.0। ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हे इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल करण्याची प्रोसेस लवकरच होईल। बघा, तुम्ही सर्व काही तुमच्या समोरच होणार आहे। तर बघा, इन्स्टॉल होत आहे। आपल्या बघू शकता तुम्ही, इन्स्टॉलिंग कंप्लीट झालेली आहे। तर बघू शकता, आता आपल्याला ओपन वरती क्लिक करायचं आहे। ओपन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस कळणार आहे, काय करायचं आहे। पूर्ण तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे, कशा प्रकारे काय करायचं आहे। तुम्हाला इथं सर्वात पहिले लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची, इंग्लिश, हिंदी, आपले लँग्वेज तीनच आहेत। तर आपण मराठीमध्येच सेट केलेलं आहे। तुम्ही पुढे सुरू करूया ह्याच्यावरती क्लिक करा। सुरू करूया। इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। पूर्ण डिटेल मध्ये टाका तुमचा आधार क्रमांक। इथं मी माझा टाकतो आधार क्रमांक। खालचा हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये टाकायचा आहे। इथं न चुकता आपण आपला कॅप्चा पण टाकलेला आहे। इथं तुम्हाला काय करायचं आहे, OTP ने लॉग इन करा। त्याच्यावरती क्लिक करा तर तुमचं सक्सेसफुली इथं OTP येईल। बघू शकता तुम्ही। आता आला वरती क्लिक करा, तुम्हाला तुमचा OTP पण आलेला आहे। सत्यापित करा, त्यावरती क्लिक करा आणि क्रिएट नाव वरती क्लिक करा। इथे तुम्हाला तुमचा पिन जनरेट करायचा आहे। पिन जनरेट म्हणजे तुम्हाला कुणालाही कळणार नाही की तुमचं ऍप्लिकेशन मध्ये हे आहे म्हणून। कुणालाही तुमचा हा पासवर्ड सांगू नका, सिक्युरिटी ठेवा तुमची। येस, आपलं झालेलं आहे। इथे तुम्हाला अलाउ, पूर्ण सर्व अलाउ करायचं आहे, टर्न ऑन करायचं आहे। तर तुम्हाला तुमचं इथं रेशन कार्ड पूर्णपणे दिसून जाईल। बघा, तर असा इंटरफेस दिसतो, तुम्हाला पूर्णपणे दिसेल। आणि तुम्हाला हे रेशनिंग कार्ड डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इथं छोटंसं एक आयकॉन दिसत असेल, तुम्ही बघू शकता। ह्याच्यावरती डाउनलोड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डाउनलोड बटनावरती तर अलाउ करायचं आहे परमिशन पूर्णपणे। तर तुम्हाला इथं PDF मध्ये पाहिजे, हे बघा। तर तुम्हाला हे PDF मध्ये अशा प्रकारे दिसून जाईल। डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे। हे बघा, तुम्हाला तुमचं रेशनिंग कार्ड दिसून जाईल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला। थँक्स यू सो मच, बाय बाय।